नमस्ते. आता आपण श्रीलंका आणि इंग्लंडच्या मॅच बद्दल तर मगाशी बोललो. तर आता इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका जी मॅच आहे संध्याकाळी 7 वाजता, त्याच्याबद्दल आपण प्रिडिक्शन करू शकतो का? हो, त्याचंही आपण प्रेडिक्शन करू शकतो. मगाचीच पद्धत वापरून आपण इंडिया आणि आफ्रिका ही जी मॅच होणार आहे या मॅचचं सुद्धा प्रेडिक्शन करू शकतो. तुम्हाला पुन्हा एकदा एक पान घ्यावं लागेल. मी त्यानुसार एक प्रश्नकुंडली मांडू आणि त्यानुसार मग आपल्याला वर्तवता येईल. बदामची चव्वी आलेली आहे. ठीक आहे, यानुसार आणि माझा प्रश्न आहे, आज इंडिया मॅच जिंकेल का? कारण की इंडिया ही आपल्या सगळ्यांच्या काळजाच्या जवळची मॅच आहे. बघूया आपण. कारण आपल्या काळजाची जरी जवळची गोष्ट असली तरी ग्रह काय सांगतायत त्याही दृष्टिकोनातून आपल्याला बघायला पाहिजे. त्याचंही कॅल्क्युलेशन आपण करू. आपण म्हटल्याप्रमाणे मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि हे कॅल्क्युलेशन पाहता आजचा जो सामना आहे भारत आणि साऊथ आफ्रिका यामधल्या सामन्याचा शासक ग्रह हा गुरु आहे. पण गुरु हा स्वतःच्याच नक्षत्रात आहे आणि वक्री आहे. म्हणजेच आजच्या या सामन्याचा जो शासक ग्रह आहे त्याचा नक्षत्र स्वामीच वक्री आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी प्रतिकूल करू शकतो. ही परिस्थिती जी आहे, ग्रहस्थिती जी आहे ती काही भारतासाठी फारशी अनुकूल नाहीये. पण जर भारतीय संघाने आपल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं आणि भारतीय प्रेक्षकांचाही त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा लाभला तरच एखादा अनपेक्षित निर्णय आपल्याला पाहण्याची शक्यता मिळू शकते. पण बघायला गेलो तर आजच्या सामन्यात आपल्याला आफ्रिकेचंच पारडं हे जास्त जड आहे असं मानून चालावं लागेल. अच्छा, म्हणजे फक्त भारत हा आपला देश आहे म्हणून तुम्ही एवढी त्याच्याबद्दलची प्रस्तावना केली की भारताने पराकाष्ठा केली. कारण की हे प्रत्येकाला माहितीच आहे, आपण प्रयत्नार्थी शेवटी परमेश्वर असतो. बरोबर. की प्रयत्न जिथे असतील तिथे परमेश्वर साथ देतोच. पण आपल्याला ह्याच्यासाठी कन्क्लूड करायचं झालं तर आपण हे म्हणू शकतो की आज साऊथ आफ्रिका विजयी होण्याची शक्यता जास्त आहे. जास्त. अगदी. धन्यवाद गुरुजी, तुम्ही एवढे आम्हाला सांगितल्याबद्दल. धन्यवाद.